आनंदाचं आणि आरोग्याचं जावो अशा आपल्या सगळ्यांना दिवावासियांना मनापासून शुभेच्छा। एक टीम म्हणून आम्ही काम केलं आणि पदापेक्षा मला याचा आनंद जास्त आहे की 2,40,00,000 2,40,00,000 या राज्यातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख निर्माण झाली। याचा आनंद मला जास्त, याचा आनंद आहे। पद येतात जातात, सत्ता येते जाते, परंतु बाळासाहेबांनी सांगितलंय नाव एकदा गेलं की परत येत नाही। आणि म्हणून जेव्हा संधी मिळते त्या संधीचं सोनं केलं पाहिजे। ते तुमच्या एकनाथ शिंदेने करून दाखवलं आणि म्हणून या राज्यामध्ये सगळे अंदाज फोल ठरले। लोकसभेला आपल्या विरोधामध्ये लोक होते, म्हणजे मतदारांनी फेक नरेटिव्ह वरती विश्वास ठेवून मतदान केलं, परंतु अवघ्या 4 महिन्यात पूर्ण वातावरण बदलून टाकलं आणि या राज्यामध्ये पुन्हा महायुतीची सत्ता आपण पावती या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळाले। आणि हे सत्य आहे, कटू सत्य आहे। आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं। मला देवेंद्रजींनी त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून मला पाठिंबा दिला। मी यावेळेस देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा दिला आणि टीम पुढचे आपण दिलेला जो विश्वास आहे तो सार्थ करण्यासाठी दिवस रात्र एक करेल आणि आधीपेक्षा गतिमानतेने काम आम्ही करू। आम्हाला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे, त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहे, त्यांचं जीवन कसं सुखी होईल, समाधानी होईल। माझ्या लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, लाडके शेतकरी असतील, लाडके ज्येष्ठ असतील, सगळ्यांना योजना आपण केल्या। या योजना सगळ्या सुरू राहणार, एकही योजना बंद होणार नाही। लाडक्या बहिणींच्या ज्या योजना आम्ही सुरू केल्यात बिलकुल कुठली योजना बंद होणार नाही। मी त्यावेळेस म्हणालो होतो तुम्ही फक्त सावत्र भावांना लक्षात ठेवा आणि तुम्ही सावत्र भावांना बरोबर लक्षात ठेवून त्यांना त्यांची जागा दाखवली आणि महायुतीचे सरकार एवढ्या मोठ्या थंपिंग मेजॉरिटीने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आलं। आता आमची जबाबदारी आणखी वाढलेली आहे आणि म्हणून अधिक जबाबदारीने आम्ही काम करू।